नमस्कार, स्वागत आहे मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट आता आलेली आहे। तर ती कोणती ती बघण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करून टाका। तर 30 ऑक्टोबर 2025 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत, जसं की संजय गांधी विधवा, दिव्यांग, श्रावणबाळ योजना असेल, या सर्व योजनेचे जे पैसे आहे हे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर हा मागणी क्रमांक वगैरे हे सर्व तक्ता दिलेला आहे त्यांनी। तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा शासन निर्णय होता। तर लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ बनवला होता। तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।